आतेबाई, ओ आतेबाई, काय म्हणता व शिल्पी? ओ आतेबाई तिकडे चाला ना, तिकडे नाही का लय बाया जमल्या ना. चाला तर खरं काय झालं तर चालून तर पहा. जाऊ दे, मी नाही येत काही. चाला तर खरं जाऊ दे ना. चालून तर पहा, काम काय राहिले झालं. व बिचारे घरचे. पहा ना काय झालं तर स्वयंपाक पाणी राहिला. सर्व बाया जमल्या तिथं. आता माय बाई, बापा बापा, किती जणी आल्या व तुम्ही? 5 जणी हो बापा. पाहून मग तुम्ही एवढ्या जणी बसल्या, तुम्हाला काही काम धंदे नाही काय? स्वयंपाक पाणी झाला काय तुमच्या घरचा? आज आहे ना बाई. वाचाय ना, थांबना, तिकडे भरली गडबड झाली. ओ माय काय सांगू आता गोष्ट? असं काय झालं ते रामरावची पोरगी पळून गेली. आता माय बाई. कधी हो? कधी? आता दुपारी. मा मला कसं माहित नाही, मी तर घरीच होती बिचारी. आता तुम्ही घरात टीव्ही पाहत राहता बाई. बाई अहो मागच्या आठवड्यात त्या शामराच्या पोरानं मुंबईची पोरगी पाहून आणली म्हणलं. आता माय बाई, खरंच का हो? मग तुम्हाला काही माहितच नाही राहत बाप्पा बाई कशी आहे बाई मला माहितच नाही राहत बाई. काय या घरातल्या घरात राहता बाबा तुम्ही. हो बाई, मध्ये मग? माहित बाई अहो, जास्त बाई टीव्हीच पाहते. हो बाप्पा टीव्हीच राहते. बाई अहो तुम्हाला काय माहित आहे सकाराम? त्या सकाराम तर दोन बायका पाहून आणल्या. हो माय बाई. हो का हो? आणि दोन बायका आल्या बी का हो? द्या बाई, आजकालच्या पोराईचा काही भरोसाच नाही. हो बापा. आमचा सागर नाही आहे बाई तसा, मुंबईला राहते. हो का बाई? पण माया सागर खूप चांगला पोरगा आहे बाई. सागर ना बाई कधी पोरी सोबत बोलत सुद्धा नाही. मोबाईल वर तर कधीच असं दिसला नाही मला पोरी संग असा बोलत असत म्हणून. मग काय तर बाई माय पोरग लय चांगला आहे बाई. तेव्हा मला खरंच पोरग लय चांगलं आहे. हा काय झालं ऐकलं काका? का तुम्ही? काय जी? आपला सागऱ्या हा त्याला मुंबईहून पोरगी आणली ना. अहो, कोणी सांगितलं जी फोन तुम्हाला? आला ना, काही बोलता तुम्ही? फोन आला फोन. माय बाई, काय करू बाई या पोराचं व? माय बाई तू तर लय गाई देव बाबा पोराची. माय पोरग असं माय पोरग तसं आणि पोरगी आणली पण. हा बाई चल बाई मी पाहतो बाई. काय पाहतो बाई? आता काऊन चालली बाई? मी लोकायले किती बडाया सांगत होती माया सागर पोरग एवढा चांगला आहे. आणि लोक यानं माय निराने तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. हा सगळं काय तोंड करून टाकलं आमचं. काय समाजात आमची इज्जत होती बाई. आणि ह्या पोरानं नाक नाही ठेवलं आमचं. पण जाऊ दे बाई, आता पोरग होय, पोटचा गोया होय तो. त्याच्या चुकात आता माफ करावंच लागतो. विचार पडला. आई तू इथं बसली आहे काय? तुला माहित नाही का काय झालं? काय झालं आता? अहो आई, सागर दादानं एक पोरगी आणली घरी. खालीच बसून आहे ते दोघं जण. हो मग काय ते तुला माहितच नाही काय? तू वरती येऊन बसली. देवा आणि बाबा आता वरती येऊन राहिले, झाडाला पाणी द्याले. बाई बाई एक काम कर तू आता. मी जसं म्हणन तसं होले हो लावत जाय. नाही तर आता सागरले चांगले ठोकून काढन बाबा. बरं ठीक आहे ठीक आहे. हो तसंच करतो. हा गावात कोणाला माहित झालं काय हो? हो आई, मला तर असं वाटते कंची दादा गावातूनच आले. अरे का खाली कोणीच नाही का? वर काय करून राहिले तुम्ही? अहो असंच बसलो थंड हवेत. या इकडे बसा बरं. काय झालं? जराशे बसा. खाली कोणीच नाही दिसत. पाणी मागून राहिलं, पाणी नाही, आवाज नाही. अहो मी काय म्हणतो, आपला सागर आता 30 वर्षाचा झाला. हो मग आता त्याचं लग्न नाही करा लागन का? हो. किती वर्ष त्याला तसंच ठेवता. नाही, करू नये वर्षी. आता तो गावात येते हो. तर त्याचं लग्नाची गोष्ट नाही करा लागन का? हो हो. मग तुम्ही तर तिच्या लग्नाच्या फिगरच नाही करून राहिले. अहो, पाहिली आहे ना बाजूच्या खेड्यातली आपल्याच नातेवाईकातली पोरगी आहे ना चांगली. अहो मी काय म्हणतो, खेड्यातली पोरगी निभून काय, आपलं पोरग शहरात राहते. अरे पण शहरात आपल्या कोणी ओळखीच नाही तर तिची पोरगी कोण कुठं पहा कशी भेटन? हो तुमचंही बरोबर आहे. पण मग खेड्यातली पोरगी करता काय? खेड्यातली पोरगी आपल्या पोराला निभून काय? काऊन नाही निभावून घे बा खेड्यातली पोरगी? खेड्यातल्या पोरी हाय नाही काय? तू खेड्यातली नव्हती काय? हा शहरातली पोरगी निभवते नाही निभवत. खेड्यातली आपल्या ओळखीची आहे, रिश्तेदारीतली आहे. हा अहो आपला जमाना वेगळा होता. जिले निभवायचं असतं ना ते बरोबर निभवते. मग ते खेड्यातली असो की शहरातली असो. आता पाहिलं नाही काय, त्या शांतारामची सून खेड्यातली आणली आणि शहरात पोरासोबत काही गेली नाही. शेवटी त्या पोराले नोकरी सोडा लागली आणि खेड्यात यावं लागलं. मग तसं करता काय आपल्या पोराचं? मग तो शहरात राहते तर त्यानंच पाहा ना. मामा काय टेन्शन लावता? पाहिजा बरं, शब्दावर राहायचा. हो हो शब्दावर. चला जेवायला वाढा पहिले, भूक लागली.
चला या बरं लवकर चालेल बाळा. लोक येणार आहे सुनीले पाहाले सगळे काम घेऊन आटपाचे आहेत त्यांना पसारा पडला अजून आटपाचा बेटा ते पोरगं उठलंच नाही अजून काय आहे सागर सागर उठणार आहे घोड में उठलो का सुनेले बघायले सगळे पाहुणे येणार आहे आणि तू झोपूनच आहेस उठ लवकर तू समजत नाही का किती उशीर झाला किती वेळ झाला तरी तिला झोपूनच राहते वा रे वा पोरग अहो आई माझं लग्न झालं ना आता तरी मला मारत नको जात जाऊ. उठ लवकर मारत नको जात जाऊ अहो आई मला मारलं तर मारलं बायकोले नको मारत जाऊ बाबा. तुले पण मारन आणि त्या फाऱ्यांच्या पाटलींले पण मारन तुझ्या बाप तर माया समोर थरथर कापत होता. ओय रत्नाबाई कामाचं सांग काय झालं तर. झाले सगळे काम जाय उठ लवकर तयारी कर त्यासाठी थांबले काय काम काय ते सागरला शोभलं का काय असं काम केलं त्यानं. हो ना मलाही पता लागला असं फोन आला दादाचा म्हणे सागरनं असं असं केलं म्हणे. हो का. हो अरे पण दादानं किती मोठं शिकवलं त्याले पुण्याले नागपूरले कलकत्त्याले पाठवलं कायच्यासाठी का चांगला हे झाला पाहिजे हे करासाठी पण त्यानं भयाड काम केलं. आपले स्वप्न राहिले जाग्याचे दादाचे स्वप्न राहिले. हा सागर इकडे अरे पॅन्ट बदलून येतो ना. नाही बस इथं बस इथं लवकर. काय झालं काका. हा तिकडे कुठे निघाला तू आता. ते बायकोची तयारी झाली की नाही झाली ते आतापासूनच बायकोच्या मांग लागला का रे बाहेर. हा बायकोले असं धाकात ठेवायला लागते आपण हो म्हटलं का तिथं हो म्हणलं पाहिजे. हो आलो. अरे बस ना चायली बायको नव्हते दुसऱ्याची बायको दादानं मला फोन केलता तर सुनील आपल्या सागरसाठी पोरगी पाहायची होती तर मी म्हटलं चला बा. तर गेलो आम्ही तिथं पोरगी पाहाले तर चांगलं घरदार मुलगी चांगली होती. हुंडा पण भेटत होता गाडी भेटत होती मोठे मोठे सामान भेटत होते. लोकही चांगली होती ते 100 एकर शेती होती त्याच्याकडं तर ते ट्रॅक्टर द्यायला तयार होते आपण मागितलं असतं पण या पोरानं आपलं स्वप्नच नाही होऊ पैसा भरपूर द्यायला तयार होती ती. हो ना. तुम्ही सांगाच म्हणे काय पाहिजे कारण का ते पोरगा लक्षात आलता त्याच्यावाले म्हणे सांगा म्हणे काय पैशाचा विषयच नाही हेच नका करू म्हणे. पोरगी बी सांभाळ करणारी होती पोरगी चांगली होती घरगुती आपल्या समाज आपल्या याच्यात सांभाळ करणारी पोरगी होती. एक नंबर काम होतं. हो या पोरानं भरपूर आणि या भया टोण्यानं असं काम केलं का आम्हाला तिथं तोंडावर पाडलं. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे पण मला सांगा मी हुंडा घेतला असता. हा हुंडा किती दिवस पुरला असता आपल्याला. हा आज नाही उद्या संपला असता. अरे बाबू तुला आताच नाही समजन जेव्हा तुला भाकरी लाटाचं काम पडेल ना त्यावेळी तुला समजन काय बायको आहे म्हणून. हो काका माझ्या बायकोले सगळंच येते. इंडियन येते चायनीज येते फ्रेंच येते सगळंच येते. सगळ्या प्रकारचे स्वयंपाक बनवते ते. हो कारण घराच्या कामकाजात पण मस्त आहे. आताही पा सकाळी सगळ्यासाठी चहा बनवून राहिली ते. बरं आता हा झाला आपला गमतीचा विषय. आता याच्या पुढे आता तुले चांगलं राहायचं आहे. हो काका तुमचं बरोबर आहे. आपल्या इथं दुसऱ्याची मुलगी आली आहे तर ते सुखी राहिली पाहिजे तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. जशी ते तिच्या आई बाबाची इथं राहिली आहे तसंच मी तयारीला लाग आता आम्ही चलतो. हो आता कशी आहे का कुठं शिकली म्हणते बापा. हो चला ना मग पाहून चला ना पाहून चला बरं तिची काढू आपण. हो चला बरं चल. हो चला आपण काय हे आहे काय मग सून आली म्हणते बाप्पा. पाली या म्हणते नाही येत का काय येते पाली या म्हणते पालीच बोलावते का काय का बाप्पा. आम्ही सुनबाई बाल जाऊ आपण. का बाई माय थांब जराशी हे सुनली गेले टाकून घेणं बाई जराशी आणि जा सगळ्या बायला चहा दे बरं बाई.
घ्या हो बायो चहा घ्या. माझ्या सुनीनं बांधला बाई चहा. चांगला झाला ना. आज आपल्या इथं माया सुनीले बघण्याचा कार्यक्रम आहे. तुम्हाला माया सुनीले बघायचं आहे ना. कापसाचं बोंडच आहे बाप्पा. काय करा पांढरी आहे ना बाई. ओ रत्नाबाई, तुमची सून दिसाले तर लय सुंदर आहे हो, पण शिकली किती आहे हो ते? सुनबाई सांग तिला किती शिकली आहे तर. माझं कम्प्युटर इंजिनियर झालंय. मी मुंबईला जॉब करते. काय आजकाल कोणी शिकते असं थोडी आहे. तर शिकलंच पाहिजे. कम्प्युटर जाऊ दे बाई, पण तुला भाकरी थापता येते का? सडा सारवळ रांगोळी वांगोळी जमते गो बाई तुले? गाणं गिणं म्हणता येते का नाही? डॅन्स गिन्स येतो बाई. मस्त सून भेटली तुम्हाला. धन्यवाद. येतो रत्नाबाई, मस्त भेटली सून. मस्त. झाला चहा पाणी? तू आधी का नाही सांगत तुझं गाव असं आहे म्हणून? सांगितलं तर होतं. काहून काय झालं? इथं माझं शिक्षणापेक्षा तुला डान्स येते का, तुला भाकरी थापता येते का, याच्यात जास्त इंटरेस्ट आहे लोकांना. मला तर असं वाटतं एवढं शिक्षण घेऊन एवढी नोकरी करून सगळं सोडून द्यावं. अरे वा यार, गावात आल्यावर लगेच विचार बदलले. एवढं मोठं शिक्षण घेतलं, एवढं चांगलं पॅकेज आहे, एवढी चांगली नोकरी आहे, ते सगळं सोडणार आहे. पण काहून? ह्या लोकांमुळं. अव तू चांगलंही केलं तरी लोक नाव ठेवणार, आणि वांगलंही केलं तरी लोक नाव ठेवणार आहे. इथल्या लोकांना फक्त चूल आणि मूल सांभाळणारी मुलगी पाहिजे. मीच चुकीच्या जागी आली वाटते. इथले लोकच चुकीचे आहेत. हे बघ, चूक तुझी नाही आणि इथल्या लोकांची नाही. अगं त्यांना तुझ्यासारखं शिक्षण नाही मिळालं आहे. त्यांच्या परिस्थितीनुसार अनुभवानुसार जे शिकत गेले ते त्यालाच सगळं समजतात. पण आता मला सांग, तू एवढं मोठं शिकली आहे, एवढी चांगली नोकरी आहे, तर तुझं कर्तव्य नाही आहे का समाजापोटी? लोकांना चांगली दिशा दाखवणं हे शिक्षित लोकांचं काम नाही आहे का? आता तूच जर अशी म्हणतं की मी इथल्या लोकांसोबत राहत नाही, तर मग यांना योग्य दिशा दाखवणार कोण? तुला जे शिक्षण मिळालं आहे ते शिक्षण यांच्या नशिबी नाही पडलं ना. मग इथून येणाऱ्या पिढीच्या नशिबी ते पडावं म्हणून आपण प्रयत्न नाही केले पाहिजे का? जाऊ दे, माझं नशीबच असं आहे. दादा ते नाशिक काय दादा, आले आले नवीन सुरू रडलं काय वाटू दे. पंकज, काय पंकज, काय रे तू इथं किती जागी शोधून राहिली? तुले त्या शांतीच्या घरी पाहिलं, त्या कांतीच्या घरी पाहिलं, कुठंच नाही. इकडे काय करून राहिला तू? काय झालं बाई? काय रे पंकज, तू काही बोलला का? तू बोलला वाटते आहे ना? मी काय रे बोलू, ते दादा बोलले. काय रे? मी काही बोललो नाही, ते शिला काकू बोलली. शिला काकू? हा. काय म्हणे ते? काही नाही, गाणं आहे ते काय, हे ते काय, ते काय टोमने मारून विचारत होती म्हणते. तिले ते नाही आवडलं. ते शहरातली पोरगी आहे, रडून राहिली. आता शिला ना, शिला महा जय कुकडी आहे. जयत असल ना ते. ओ बाई तू टेन्शन नको घेऊ, तिले मी पाहतो. हो आई, तू बरोबर आहे, पण ते काऊन जायते हे माझ्या लक्षातच नाही. अरे पंकज, तिच्याही पोराचं लग्न आहे की नाही आता? आता तिले सून 12वी फेल भेटली. मै सून कॉम्प्युटर झालेली आहे ना. मै सून तिच्यापेक्षा लय सुंदर आहे म्हणून तिची जाऊन पोरपा होते. आहो सूनबाई, तू काही घाबरू नको, मी आहे ना त्या पाठीशी उभी. ते तिची सून आली ना, तिच्या सुनीले पाणी कशी घेतो. हो, तिनं तुझ्या सुनीले रडवलं, आता तू तिच्या सुनीले रडवणार मग आहे ना. मग आता पुढच्या वर्षी पंकजचं लग्न होणार, मग पंकजची बायको आहे ना, मग ते येऊन पंकजच्या बायकोला रडवणार. म्हणजे हा चक्र सुरूच राहणार ना. मला एक गोष्ट सांग, तू तिच्या सुनेले रडवणार, ते तुझ्या सुनेले रडवणार, तुमच्या दोघांचा भांडण आहे. तुम्ही सुनेले कोण रडवून राहिले? सुनेचा काय दोष आहे याच्यात? हो लेका, ह्यात विचार केलाच नाही मी.
हा आत्ता कशी समजदारीची बोलली आहे तू. बरं झालं वाचली माझी बायको. मार्केटमध्ये जा गजरे आणायचे हे राहिलं आणि चालला इकडे. तुम्ही माझ्या सोबतच राहणार ना? हा ग पोरी तुझ्या सोबतच आई, आहे. अजून एक विचारू का? हा विचार ना बाई. माझी ना 9ला मीटिंग आहे ऑनलाईन. मग कर ना त्यात काय आहे एवढं. अहो आई मीटिंग रात्री 9 वाजता आहे. रात्री 9 वाजता? हा. बापा बापा असा कोणता साहेब होईल का बरं त्याला इकडे. वारे वा साहेब. अहो आई तसं नाही आहे. मीटिंग अमेरिकेतून होणार आहे. आपल्या इकडं दिवस असते तर तिकडं रात्र असते आणि तिकडं रात्र असेल तर आपल्या इकडं दिवस असते. देवाची कृपा. असं असते का? हा म्हणून मी म्हणत आहे की बाबाला समजव जरा रात्रीची मीटिंग आहे तर. बाई बाबाचं टेन्शन नको घेऊ. बाबांना मी समजावते. काय हो कुठं आहे? काय करून राहिली? झाडून राहिली इथं. मग गाडी नाही तर काय करू तर. अहो आता सुनवाई आहे तू काय काम करतो हे सुनीला करू देत जाणं. काय त्याला डोक्यावर बसून ठेवतो. कराच लागते. त्यानं केले आहेत का असे काम. मग कोण करण मग शिकवण का ते करान. आता आल्या बरोबर काय तिनं काय कामच करा. राहू दे ना पोरायला सांग ना हे काम नाही सुन करत तर पोरायला सांग. अहो मी ज्या दिवशी थांबली ना ह्या घराचे काम सगळे थांबून जातील. हो हो तू तर सुपरफास्ट एक्सप्रेसच आहे. कर ना तू. हो धावूनच तर राहिली इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं. अहो धावाच लागते. पोराला सांग ना पोरला कुठे गेला. घरातच आहे ते सून लढून राहिली ना म्हणून काय झालं. काय तुम्हाला सांगू त्या बाया बोलल्या नाही आहे का म्हणून त्या सुनीनं मनावर घेतलं म्हणून ते लढून राहिली. आता काय सगळ्या घराची काळजी निरामयाच मांग आहे. शेण पवटा काढणं झाडझूड करणं हे पोते उचलणं तुम्हाला तर करताच नाही येत काही काम. घर तिकडली काळजी इकडली काळजी सगळ्या निरामया माग काळजी करून टाकली सगळी दुनियाभराची. सगळे काम घरातल्या निरामयाच वेचावर येते. काय बाई अहो कुठे गेले वा सांग बाई हे कुठे गेले आता अचानकच. आता तर होते इथं. कुठे गेले सांग बाई. अरे देवा कामाच्या मनाताचे माणूस कुठेही चालले जातात. तुम्ही इथं बसले का? अहो त्या मांग मांग फिरू फिरू मला सगळं दम लागला. काय करू मी जाऊनच राहिली पाहूनच राहिली आराम करणं काम. मग कराच लागते काम. ते सर दम लागला ना मला. आता मला तू पद्धतशीर सांग काय झालं तर काऊन लढून राहील ते पोरगी. अहो त्या बाया नाहीत का त्या बायानं तिला काय काय बोलल्यात. ती विदेशातून आली घरचे काम करून तिला वाटलं खरं आणि ते आपल्यापेक्षा जास्त शिकलेली आहे की नाही म्हणून तिला आपल्या इकडचं वातावरण हे एकदम समजणार आहे काय. तिला वेळच लागणार आहे ना. वेळ लागणार ना. आपणही तिला आपल्या पोरीसारखंच वागू. अहो माय काय म्हणणं तो शांताराम नाही का आपल्या गावातला त्यानं आपल्या पोरीले किती मोठं शिकवलं. मग शिकवल्यावर त्याले त्या पोरीले एवढा मोठा अवॉर्ड भेटला. गावातल्या लोकांना त्या शांतारामचं किती कौतुक केलं. मारे फुलाचे हार गिर घालून सत्कार केला. मी की आपल्याला पोरगी तर नाही आहे हे सूनच आपली पोरगी आहे. हे एवढं मोठं शिक्षण घेऊन आली विदेशातून. तू म्हणतो ते खरं आहे. मलाही तसं वाटते. जसं तिच्या मायबापांना शिकवलं चांगल्या नोकरीवर उद्यावर लावलं तसंच आपणही तिला सपोर्ट करू. आपण तिला तिच्या हिशोबानंच काम करू देऊ. आपण कोणतीही जबरदस्ती विचार करू नये. तिच्या मनाप्रमाणेच वागू देऊ. आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. तिच्या आपल्या समाजात फायदा होईल. तिचं पाहून दुसऱ्या पोरी चांगलं काम करतील शिक्षण घेतील. मग आपल्या सुनीची मीटिंग आहे विदेशातल्या लोकांसोबत रात्रीचे 9 वाजता. मग त्याचं काय. त्याचं काय आहे कर म्हणा. मी बोलतो सुनी सोबत करून टाका मीटिंग. काय आहे त्याच्यात नाही एवढं. सागर ए सागर. हा बाबा. सागरला पाठवर बाई. हो हा बाबा. काय त्या सुनबाईला काय येतो तू मोठ्या मोठ्या जाड्या साड्या घालायला लावतो. तिच्या मनानं घालू दे ना तिला. सुनबाई तुला याच्या मनानं काही ऐकायची गरज नाही. जाड्या तुला साड्या काही घालू नको. तुला जे पसंत आहे ते घालत जाय. हो तुला कोणी म्हणणार नाही घालत. तुला दुसऱ्या लोकात ऑफिसर लोक आहेत याच्यात त्याच्यात राहा लागते. फक्त आपल्या इथं पाहुणे रावणे येतात का नाही समाजाचे लोक येते आपसातले लोक येते त्यावेळेस 2-3 मिनिटासाठी साडी घालत जा आहे बेटा. आता आम्ही आहो जुन्या विचाराचे. तुम्ही आहे नवीन पिढी नवीन विचाराची. उद्या चालून तुलाही सुना येतील.
त्याचे विचार तुझ्यापेक्षा नवीन राहतील, तुझे जुने राहतील. एका पिढीचा दुसऱ्या पिढीपर्यंत चालणारच आहे. बेटा थोडा बदल आम्ही करतो आमच्यातनी आणि थोडा बदल तूही कर. तू काही टेन्शन घेऊ नको. मी निघतो. हा ते रात्रीच्या मीटिंगचं अहो तर सागर करण ना. सागर मीटिंग करून घे रे संध्याकाळी. हो हो ऐकलं ना काय म्हटलं बाबा ना. हा लाग मीटिंगच्या तयारीले. जा आता मीटिंगची लवकर तयारी कर आणि त्या सुनबाईले वाटू दे की हेही आपलं हक्काचं घर आहे म्हणून. ऐकलं का तुम्ही? कुठे? हा बोल. माझी मीटिंग आहे ना आता 9ला. मोबाईल चार्ज आहे? नाही ना. लॅपटॉप? नाही, माझ्या लक्षातच नाही राहिलं. करून घ्यायला पाहिजे ना. माहित आहे ना आपली मीटिंग आहे. मी थांब आता मी बघतो काय आहे तर. तू एक काम कर, लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन ये. मी बघतो इकडे काय आहे. बाई सुनेची मीटिंग आहे आता आणि ह्या लाईन नाही आता जायचं होतं तरी मी म्हणो की यायले सोलर लावून घ्या. काय बाई अकात करून ठेवला सगळा. आई लाईट कधी येणार? काय सांगू बाई मी. खेड्यातलं काम आहे इथं तर 2-2, 3-3 दिवस लाईन नाही राहत. तुम्हाला तर माहिती आहे माझी मीटिंग आहे तर आता कसं होणार? बाई टेन्शन नको घेऊ. मी तुझ्या बाबाले सांगतो काहीतरी सोय कराले. काय सुरेश भाऊ आज सुनीची मीटिंग होती ना. हो हो या बसा चला या. दादा आता तर लय पंचायत झालं दादा. अरे हो ना राजा, मला तर समजून नाही राहिलं काय करावं काय नाही. आपल्या गावाची सून विदेशाच्या लोकांसोबत बोलणार आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. जर वेळेवर सुनबाई हजर नाही झाली तर आपल्या गावाचं नाव खराब होईल. सुनील भाऊ तुमचं बरोबर आहे. काही ना काही आपल्याला करावंच लागेल ना. अरे त्या राम्याच्या इथं इन्व्हर्टर होतं त्याचं काय झालं ते मागणार. अरे ते मागच्या वर्षी जळलं ना म्हणून तर प्रॉब्लेम होऊन राहिला. श्यामेजी इथं आहे ना. श्यामेजी इथं जाऊन पाहणं एखादं पाठवा कोणाले. अरे सागर गेला ना तिथं आणाले त्याच्या इथं श्यामेच्या इथं. लवकर आला पाहिजे टायमावर. ह्या इथं लावायचा लाईट आपल्याला आणि लॅपटॉप चार्ज झाला पाहिजे आपला. बरोबर होईल का? हो ठीक आहे. जा रे तू लवकर बॅटरी घेऊन ये. 10 मिनिटात तुमचा लॅपटॉप चार्ज होईल आणि एक लाईट लागेल. बरं चालेल होईल ना लवकर. हा लवकर या अंदर या. चला या. देवा कुठं फसले मी. लवकर लाईट आली पाहिजे. या बाई काय लईन बुवाई आहे हे. पाहुणे रावण्यात येत नाही. लईन नाही येत ना काही नाही. ऐन कामाच्या वेळेस लाईन जाते बाई. कामाच्या की लईन जाते. कोणी कंप्लेंटही नाही करत त्या वायरमनची. वायर म्हणले म्हणत नाही कोणी का काही नाही. डन झाली मीटिंग. डील फायनल. संपली मीटिंग. या मीटिंग झाली. मीटिंग कायची होय चहाबीन मीटिंग ही झाली बापा मीटिंग. झाली मीटिंग. थँक्यू. सकाळी तर शिवाय देऊन राहिली होती. हा तसंही थँक्यू मला नको म्हणू. इकडे दाखवतो. इकडे ते पाय. एवढे सारे लोक हे कशासाठी? अहो तू या मीटिंग साठी आले आहे. त्यांना वाटलं या गावातल्या सुनबाईची मीटिंग आहे. बाहेरच्या देशातल्या लोकांसोबत त्यांच्या समोर आपल्या गावातल्या सुनेची नाक नाही कटली पाहिजे म्हणून एवढे सगळे लोक आले. आणि यांनाच हे लाईटचं इन्व्हर्टरचं इकडचं तिकडचं एका तासापासून प्रयत्न करू राहिले. गावातले एक दुसऱ्याबद्दल एवढे विचार करतात हे मी पहिल्यांदा बघितलं. खरंच गावातले लोक खूप ग्रेट आहे. सकाळी तर म्हणत होती
या गावातले लोक असे काहून आहे तसे काहून आहे, मी लग्न करून पस्तवून राहिली ना. आता तर लयच बदलली बाई. हा ना मी ती रागात बोलली, फ्लो मध्ये होऊन जाते, सिरियसली नको घ्या ना. काही म्हण, बाबानं समाजात नाव कमावलंय म्हणून तर एवढे सारे लोक एवढ्या रात्री धावत आले.